continue about our life processes in living organism. The next part of lesson is about the menstrual cycle. Next part असेल आपल्या लेसनचा menstrual cycle. So after the study of human reproduction, the important part of this lesson regarding the reproduction is about the menstrual cycle. तर कशा प्रकारे कंप्लीट होते ही menstrual cycle हे आपल्याला पाहिजे. So first of all we have to understand what is meant by the menstrual cycle. आता काय असेल ही menstrual cycle अगोदर बघा. The female reproductive system undergoes some changes in the age of puberty. Female reproductive system, it undergoes the changes in the age of puberty, and that changes repeat after 28 to 30 days. काय सांगितलं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पुबर्टी एज पासून काही चेंजेस होतात आणि हे जे चेंजेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होतात ते रिपीटेडली 28 ते 30 दिवसांमध्ये कंटिन्यू किंवा रिपीटेटिव्ह होतात. मीन्स द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज चेंजेस फ्रॉम द एज ऑफ पुबर्टी and that changes are repeated after 28 to 30 days, and these repetitive changes which takes place in a female reproductive system are called as the menstrual cycles. अक्षरी मग काय असेल menstrual cycle? puberty age पासून female reproductive system मध्ये काही बदल होतात आणि हे बदल वारंवार होतात दर 28 ते 30 दिवसांनी आणि हे जे रिपीटेटिव्ह चेंजेस असतात त्याला म्हणतात menstrual cycle. And this menstrual cycle is one of the most important process in female body, which is a natural process. अत्यंत महत्त्वाचा हा चेंज आहे फिमेल मध्ये होणारा, and that change is a natural change. But whenever it is a natural change, but it is controlled by the 4 hormones. ही जी menstrual cycle असेल ही नॅचरल प्रोसेस आहे, पण जरी ती नॅचरल प्रोसेस असली ती कंट्रोल केली जाते 4 हार्मोन्स द्वारे. तर ते कोणते असतील ते 4 हार्मोन्स? सो दोज हार्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. पहिला हार्मोन कोणता असेल? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दॅट्स कॉल्ड एज FSH. पहिला हार्मोन कोणता असेल? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सेकंड हार्मोन इज ल्युटिनायझिंग हार्मोन. दुसरा असेल ल्युटिनायझिंग हार्मोन, दॅट्स कॉल्ड एज LH. दुसरा कोणता आहे? ल्युटिनायझिंग हार्मोन. थर्ड वन इज द इस्ट्रोजेन. तिसरा असेल इस्ट्रोजेन. And fourth one is progesterone. हे 4 हार्मोन असतील. कोणकोणते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, शॉर्ट फॉर्म इट्स कॉल्ड एज FSH. सेकंड वन इज ल्युटिनायझिंग हार्मोन, इट्स LH. थर्ड वन इज इस्ट्रोजेन and फोर्थ वन इज प्रोजेस्टेरॉन. काय काय लक्षात आलं मग? मेन्स्ट्रुअल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस आहे फिमेल रिप्रोडक्शन मध्ये तयार होणारी, जी की पुबर्टी एज पासून स्टार्ट होते आणि जी रिपीटेडली घडून येते आफ्टर द 28 to 30 डेज. आणि हे जे रिपीटेटिव्ह चेंजेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होतात त्या सायकलला कोणती सायकल म्हणतात? मेन्स्ट्रुअल सायकल. ही मेन्स्ट्रुअल सायकल जी की नॅचरल आहे पण जिचा कंट्रोल कोण करतात? हे 4 हार्मोन FSH, LH, इस्ट्रोजेन and प्रोजेस्टेरॉन. आता हे कशा कशा प्रकारे कंट्रोल करतात ते पाहिजे. हे 4 हार्मोन्स कशा प्रकारे फिमेल रिप्रोडक्शन कंट्रोल करतात. इन दॅट आउट ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी स्टार्स डेव्हलप अलॉंग विथ द ओसाइट्स प्रेझेंट इन इट. आता थोडंसं पुस्तकात आपल्याला फिगर दाखवली मेन्स्ट्रुअल सायकलची. पुस्तकात जर तुम्ही फिगर ऑब्झर्व केली तर वरच्या बाजूला फॉलिकल्स दाखवलेले जे ओव्हरीज मध्ये तयार होतात, ज्या फॉलिकल सोबत ओसाइट्स असतात किंवा एग सेल्स असतात. मीन्स वी हॅव टू से दॅट वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स फॉर्म इन ओव्हरीज
हॅव्हिंग द ओसाइट्स. फॉलिकल्स आहेत. फॉलिकल्स म्हणजे पिटिका. ओव्हरीज मध्ये तयार होणारे फॉलिकल्स ज्यामध्ये काय ओसाइट्स आहेत. दॅट मीन्स वन ऑफ द सेव्हरल follicle in the ovary starts to develop along with the oocytes of the egg cell present in it under the effect of follicle stimulating hormone. तर पहिल्या हार्मोनचं काम, फर्स्ट हार्मोनचं फंक्शन कोणत्या FSH चं काय सांगितलेलं आहे. अनेक पिटिका ज्या की ओव्हरीज मध्ये असतात त्यांची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. मीन्स आउट ऑफ द सेव्हरल follicles in the ovary starts to develop along with the oocytes under the effect of follicle stimulating hormone. पहिल्या हार्मोनचं काम लक्षात घ्या. जे की 4 हार्मोन होते जे की मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल करतील. त्यातला पहिला हार्मोन होता FSH ज्याचं काम काय होतं की अनेक फॉलिकल्स जे की फिमेल ओव्हरीज मध्ये असतात, ज्या फॉलिकल्स मध्ये oocytes असतात त्यांची डेव्हलपमेंट होण्यास स्टार्ट होणं. दॅट जस्ट बिकॉज ऑफ FSH. देन दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट्स इस्ट्रोजेन. तो जो फॉलिकल डेव्हलप झाला होता कुणाच्या इफेक्टमुळं त्या FSH मुळे. दॅट फॉलिकल सिक्रीट्स विच हार्मोन इस्ट्रोजेन. बघा स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. FSH मुळे ओव्हरीज मध्ये असणाऱ्या फॉलिकल्सची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. कशासोबत oocytes सोबत. मग त्या फॉलिकल्सनं काय सिक्रीट केला, कोणता हार्मोन सिक्रीट केला, इस्ट्रोजेन. दॅट फॉलिकल्स सिक्रीट्स द इस्ट्रोजेन मीन्स द डेव्हलपिंग फॉलिकल्स. जो फॉलिकल डेव्हलप होत होता, ज्या फॉलिकल्सची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली कुणामुळे FSH. मग त्या डेव्हलपिंग फॉलिकल्सनं सिक्रीट कोणता हार्मोन केला, इस्ट्रोजेन. देन दोन हार्मोन लक्षात आले. पहिला FSH, दुसरा इस्ट्रोजेन. सिक्रीट कुणी केला तर डेव्हलपिंग फॉलिकल. तो फॉलिकल डेव्हलप कुणाच्या कंट्रोल खाली झाला, FSH च्या. देन आफ्टर एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप. आता तिसरी गोष्ट, एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स डेव्हलप. एंडोमेट्रियम ऑफ युटेरस गर्भाशयाचा अंतस्तर, आतील भाग, आतील पडदा. एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप और डिजनरेट. पण दोन्ही गोष्टी होणार. युटेरसचा आतला जो डेव्हलप होण्यास काय स्टार्ट होतो, तो एंडोमेट्रियम. दॅट्स एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग द फर्स्ट सायकल और रिजनरेट ड्युरिंग द सबसिक्वेंट सायकल. आता हा जो एंडोमेट्रियम आहे तो रिजनरेटही होतो आणि डिजनरेटही होतो. तो तयारही होतो आणि नाहीसाही होतो. सो दॅट्स एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजेन. दोन गोष्टी आपण कंप्लीट केल्या. अनेक फॉलिकल्स पैकी एक फॉलिकल डेव्हलप होण्यास सुरुवात झाली. जो फॉलिकल कुठं होता, फिमेल ओव्हरी मध्ये, अंडर द इफेक्ट ऑफ FSH. That developing follicle secrete the estrogen. Then after the secretion of this estrogen, the endometrium of uterus starts to develop under the effect of that estrogen. ह्या इस्ट्रोजेनच्या इफेक्ट खाली एंडोमेट्रियमच्या आतील स्तर डेव्हलप होण्यास सुरुवात झाली. कोणता स्तर, अंतस्तर, ज्यामध्ये एंडोमेट्रियम. अँड दॅट्स एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट्स डेव्हलप अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजेन. मीनवाईल लगेच त्याच्यानंतर दोन हार्मोन्सचे कामं पाहिली. मीनवाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. त्याच वेळी काय झालं असेल, तो जो फॉलिकल डेव्हलप होत होता त्याची डेव्हलपमेंट कंप्लीट झाली असेल. मीनवाईल दॅट फॉलिकल कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट अँड दे टू ब्रश अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. बघा परत एकदा, अनेक फॉलिकल्स पैकी एका फॉलिकल्सची डेव्हलपमेंट होण्यास सुरुवात झाली ज्या फॉलिकल्स मध्ये oocytes होत्या अंडर द इफेक्ट ऑफ दिस FSH. That's developing follicle secretes estrogen.
under the effect of this estrogen, endometrium of uterus starts to develop. Meanwhile, the follicle completes its development. The follicle त्याची development complete केली असेल, and after the development completed by that follicle, it bursts. तो फुटतो. That's developing follicle which completes its development. It bursts under the effect of this luteinizing hormone. तो जो फॉलिकल डेव्हलप होत होता तो फॉलिकल ब्रस्ट होतो अंडर द इफेक्ट ऑफ दिस थर्ड हार्मोन दॅट्स कॉल्ड एज ल्युटिनायझिंग हार्मोन अँड ओसाइट इज रिलीज. पुस्तकात फिगर आहे, ऑब्झर्व करू शकता. ल्युटिनायझिंग हार्मोनच्या इफेक्ट खाली तो फॉलिकल ब्रस्ट झाला आणि त्या फॉलिकल मध्ये असणाऱ्या काय बाहेर पडल्या ओसाइट्स. दॅट्स ओसाइट इज रिलीज्ड. दिस इज कॉल्ड एज ओव्ह्युलेशन. बघा लास्ट लेक्चरमध्ये आपल्याला ओव्ह्युलेशन हा शब्द गेला होता की अंडमोचन म्हणजे काय. इथं आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हे काय असेल ओव्ह्युलेशन. दॅट्स द डेव्हलपिंग फॉलिकल व्हेन कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट अँड ब्रस्ट. जो फॉलिकल डेव्हलप होत होता त्या फॉलिकलनं त्याची डेव्हलपमेंट कंप्लीट केली. डेव्हलपमेंट कंप्लीट केल्यानंतर तो ब्रस्ट झाला कोणाच्या कंट्रोल खाली, ल्युटिनायझिंग हार्मोनच्या कंट्रोल खाली. अँड आफ्टर द follicle bursting under the effect of luteinizing hormone, it releases oocytes, or the oocytes are released, and this process is called as ovulation. Then आता त्या फॉलिकल्स मध्ये काय बाहेर पडल्या, oocytes बाहेर पडल्या. पण जो बाकीचा जो भाग होता त्या फॉलिकल मधला, फॉलिकल मधून त्या पिटिकामधून बाहेर काय पडल्या, oocytes. But the remaining part or the remaining tissue of the breast follicle forms the corpus luteum. पण त्या राहिलेला जो भाग होता त्या ब्रेस्ट फॉलिकलच्या राहिलेल्या ज्या टिश्यूज होत्या त्यांनी तयार केला एक नवीन पार्ट. कोणता, दॅट्स कॉल्ड एज कॉर्पस ल्युटियम. म्हणजे पित्तपिंड. मग आता आपण 3 हार्मोन्सचं वर्क पाहिले. In female ovary, there are the many follicles, but out of that many follicles, one follicle starts to develop under the effect of FSH. That's developing follicle secretes the hormone estrogen. Under the effect of hormone estrogen, the endometrium of uterus starts to develop. Then after, the developing follicle completes its development and bursts under the effect of this luteinizing hormone. And the egg cells or the oocytes are released. This process is called as ovulation. After the ovulation, the remaining part of that breast follicle or the remaining tissues of that breast follicle forms the next one more part that's called as a corpus luteum. तो जो फॉलिकल ब्रस्ट झाला ज्यातून बाहेर oocytes पडल्या आणि त्याचा जो राहिलेला जो टिश्यू भाग जो होता किंवा ज्या टिश्यूज होत्या त्यांचा कोणता पार्ट तयार झाला, कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम म्हणजे पित्तपिंड. अँड दॅट्स कॉर्पस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रेट द फोर्थ हार्मोन कॉल्ड एज प्रोजेस्टेरॉन. आणि ह्या कॉर्पस ल्युटियमचं काम काय असेल, काय सिक्रेट करणं, हा चौथा हार्मोन ज्याला आपण काय म्हणतो प्रोजेस्टेरॉन. हे अशा प्रकारचे 4 हार्मोन्स आहेत अत्यंत महत्त्वाचे जे की फिमेल मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल करतात. तर हा प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रेट करेल, कॉर्पस ल्युटियम. हा तयार कधी झाला, ज्यावेळी स्टार्टिंग जो फॉलिकल डेव्हलप होत होता त्याने डेव्हलपमेंट कंप्लीट केली, तो ब्रस्ट झाला अंडर द इफेक्ट ऑफ दिस ल्युटिनायझिंग हार्मोन, रिलीज द oocytes called the ovulation. Remaining tissues forms a part called as corpus luteum, and that's corpus luteum secretes the progesterone. Then endometrial glands. आता endometrial glands, अंतस्त्रावी ग्रंथी ज्या असतील, that endometrial glands secrete the secretion under the effect of that progesterone. या हार्मोनचं काम काय असेल, एंडोमेट्रियमच्या ज्या ग्लँड्स असतील त्या त्यांचं सिक्रेशन सिक्रेट करतील ह्या कोणाच्या कंट्रोल खाली, प्रोजेस्टेरॉनच्या. एंडोमेट्रियल ग्लँड्स सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ दॅट
progesterone, and such endometrium is ready for the implantation of embryo. आणि अशा प्रकारचा एंडोमेट्रियम तयार झाला असेल कशासाठी? एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन करण्यासाठी. बघा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, याच्यावरही 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नवीन पार्ट आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, थोडा समजून घ्या. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, ओव्ह्युलेशन म्हणजे काय, प्रत्येक हार्मोन्सचं काम काय असेल, तर याच्यावर आपल्याला फिल इन द ब्लँक्सचा पार्ट आहे, एक पॅरेग्राफ आहे जो की आपल्याला कंप्लीट करायचा आहे. परत एकदा रिपीट करते, लक्षात घ्या. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज the changes from the age of puberty. These changes are repeated after the 28 to 30 days. These repetitive changes are called as the menstrual cycle, which is the natural process but controlled by the 4 hormones. Which are that 4 hormones? Follicle stimulating hormone as FSH, luteinizing hormone as LH, estrogen and progesterone. So how they work? First of all, in female ovary there are the many follicles containing the oocytes. Out of that many follicles, one of the follicle starts to develop along with oocytes under the effect of this follicle stimulating hormone. Follicle stimulating hormones च्या कंट्रोल खाली तो त्यातील एक फॉलिकल डेव्हलप होण्यास सुरुवात होते की ज्या फॉलिकल्स मध्ये oocytes असतात. Then that developing follicle secretes the hormone called as estrogen. त्या developing follicles चं काम काय? काय secrete करणं? Estrogen. Then the endometrium of uterus starts to develop under the effect of this estrogen. And endometrium uterus चा तयार होण्यास किंवा डेव्हलप होण्यास सुरुवात होते एस्ट्रोजनच्या इफेक्ट खाली. At the same time, the developing follicle completes its development and it bursts under the effect of this luteinizing hormone. As that follicle bursts, it releases oocytes called as ovulation. But the remaining part of that burst follicles, or the remaining tissues of that burst follicle, forms a part one more called as a corpus luteum, and that corpus luteum starts to secrete the 4th hormone called as a progesterone. After the secretion of the progesterone by this corpus luteum, then under the effect of this progesterone, endometrial glands secrete their secretion, and such endometrium is ready for the implantation of embryo. Just you observe in your book a figure is to be shown. So that figure you have to see here. बघा आता फिगर मध्ये काय काय दाखवले ते चेंजेस इन द ओव्हरी ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन. ओव्हरी मध्ये काय काय चेंजेस होतो मेन्स्ट्रुएशन पिरियड मध्ये. सो हियर फुल्ली ग्रोन फॉलिकल दाखवलेला आहे, ओव्ह्युलेशन प्रोसेस दाखवलेली आहे, कॉर्पस ल्युटियम दाखवलेला आहे. सो फर्स्ट हियर some of the questions which are asked from this part may be given. What is the period of menstruation? What is the period of regeneration of endometrium? What is the period of ovulation period and the period of secretion of the glands of endometrium? तर ते आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. So here you have to remember period of menstruation is 1 to 5 days. Menstruation period कुठून कुठपर्यंत असेल 1 to 5 days. Then period of regeneration of endometrium. Period of regeneration of endometrium, it is a 5 to 14 days. Endometrium regeneration चा period कोणता असेल 5 to 40 days. Next one ovulation period. Ovulation कधी होते? That is the 14th or 15th days. 14th or 15th days. Menstruation period मधला 14वा ते 15वा दिवस असेल कशाचा? Ovulation period. Then after period of secretion of glands in endometrium. Endometrium glands सिक्रिशन सिक्रीट करणं हा पिरियड कोणता असेल? दॅट इज 15 to 28 days. 15 ते 28 दिवसाचा हा जो कालावधी असेल ज्या कालावधीमध्ये
एंडोमेट्रियल ग्लँड्स त्यांचं सिक्रेशन सिक्रेट करतील. सो इट्स अबाउट द मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. आता oocytes रिलीज झालेले आहेत, ओव्ह्युलेशन झालेले. मग तर नेक्स्ट पार्ट काय असेल? इफ द oocyte इज फर्टिलाइज्ड विदिन द 24 hours. आता त्या बाहेर पडलेल्या रिलीज केलेल्या oocytes रिलीज केल्यापासून 24 days मध्ये जर फर्टिलाइज झाल्या तर किंवा झाल्या नाही तर, इफ दॅट oocytes the oocyte is not fertilized within the 24 days. लक्षात घ्या, ओव्ह्युलेशन झालं, ओव्ह्युलेशन झाल्यानंतर oocytes रिलीज झाल्या, oocytes रिलीज झाल्या, रिमेनिंग पार्टचा कॉर्पस ल्युटियम तयार झाला. आणि जर समजा 24 तासामध्ये त्या oocytesचं फर्टिलायझेशन झालं नाही, देन द कॉर्पस ल्युटियम हा जो पार्ट तयार झाला होता, दॅट्स कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनएक्टिव्ह. तो इनएक्टिव्ह होतो. जो कॉर्पस ल्युटियम काय सिक्रेट करत होता? हा प्रोजेस्टेरॉन. पण कधी तयार झाला? हा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर. ओव्ह्युलेशन झालं, oocytes रिलीज झाल्या, रिमेनिंग टिश्यूचा कॉर्पस ल्युटियम तयार झाला. बट आफ्टर द रिलीज ऑफ दॅट oocytes, इफ दे आर नॉट फर्टिलाइज्ड, इफ that oocyte is not fertilized within the 24 hours, that corpus luteum becomes inactive and transfers into corpus albicans. आणि ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? कॉर्पस. कशामध्ये तो कन्वर्ट होईल? कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस अल्बिकन्स मध्ये कन्वर्ट होईल. काय? कॉर्पस ल्युटियम जो तयार झाला होता आणि एक सेल्स रिलीज झाल्या होत्या किंवा oocytes रिलीज झाल्या होत्या, जर त्या oocytesचं फर्टिलायझेशन 24 तासाच्या आत झालं नाही तर हा कॉर्पस ल्युटियम इनएक्टिव्ह बनतो. आणि हा इनएक्टिव्ह झाला then it transform into corpus albicans. हे होते पीतपिंड, हे असेल श्वेतपिंड. ह्या पीतपिंडाचं रूपांतर कशामध्ये होईल? श्वेतपिंड म्हणजेच कॉर्पस अल्बिकन्स. अँड ड्यू टू दिस, मग हे जर तयार झालं, कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर जर कॉर्पस अल्बिकन्स मध्ये जर झालं, ड्यू टू दिस द सिक्रेशन ऑफ द एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. कन्व्हर्जन ऑफ दिस कॉर्पस ल्युटियम टू कॉर्पस अल्बिकन्स, इट जस्ट स्टॉप द सिक्रेशन ऑफ दिस प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजन. ह्या दोन्ही हार्मोनचं सिक्रेशन स्टॉप होईल. कधी स्टॉप होईल? जर समजा रिलीज झालेल्या एग सेल्स फर्टिलाइज झाल्या नाहीत. जर एग सेल फर्टिलाइज झाली तर तो पार्ट काय असेल तो आपण पुढे पाहायचंय. बट इफ इट इज नॉट फर्टिलाइज्ड, कॉर्पस ल्युटियम ट्रान्सफॉर्म्स इनटू कॉर्पस अल्बिकन्स ॲज बिकॉज इट बिकम्स इनएक्टिव्ह. अँड व्हेन इट बिकम्स इनएक्टिव्ह अँड फॉर्म्स द कॉर्पस अल्बिकन्स, ड्यू टू दिस द सिक्रेशन ऑफ द एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. ह्या दोन्ही हार्मोनचं सिक्रेशन स्टॉप होईल. अँड when the secretion of these two hormones stops, what is the next effect? Endometrium starts to degenerate in absence of these two hormones. मग ह्या दोन्ही हार्मोन्सच्या absence मध्ये काय नाहीसा होण्यास सुरुवात होईल? That is the endometrium. This endometrium starts to degenerate. हा हळूहळू degenerate होण्यास सुरुवात होईल. Means this endometrium of uterus starts to degenerate. तो हळू नाहीसा होण्यास सुरुवात होईल. That's because of there is no these two hormones. हे दोन हार्मोन्सचं सिक्रेशन स्टॉप झालं होतं, पण हा हळू डिजनरेट होण्यास सुरुवात होईल. देन आता डिजनरेट होऊ लागलेला आहे, नाहीसा होऊ लागला, मग त्याच्या टिश्यूचं काय होईल? त्याचा जो पार्ट होता त्याचं काय होईल? Then the tissues of that degenerating endometrium and unfertilized ovum or the oocytes. काय? Tissues of degenerated endometrium and unfertilized oocytes or ovum. Ovum, that is same unit of the oocytes. The unfertilized ovum आणि degenerated endometriumच्या tissues are discarded through the vagina. मग ते काय होईल? एंडोमेट्रियम जो काय होऊ लागला होता डिजनरेट,
त्याच्या टिश्यूज आणि unfertilized ovum that's just released or discarded out through the vagina, and this is accompanied with continuous bleeding. That means तो degenerated endometrium of uterus and unfertilized ovum just it's discarded through the vagina. It just accompanied or it just continued to the 3 to 5 days along with the continuous bleeding, and that bleeding approximately takes place up to the 5 days, and it's called as the menstruation. and ते असेल menstruation. हे सांगितलं कधी आपण जर समजा तो oocyte फर्टिलाइज झाला नाही तर काय काय सांगितलं. If the oocyte is not fertilized within the 24 hours, then who becomes inactive? This corpus luteum becomes inactive and forms the corpus albicans. And due to this, the endometrium of uterus starts to degenerate. In absence of these two hormones, as the degenerated endometrium, it just along with the unfertilized ovum, it is discarded through the vagina. It's just accompanied with continuous bleeding, and this bleeding just takes place within the 5 days, which is called as menstruation. But it is at that time when the oocyte is not fertilized. But what happens if the oocyte is fertilized? पण जर समजा oocyteचं फर्टिलायझेशन त्या स्पर्म केलं तर मग काय होईल त्यावेळी. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted. मग फर्टिलायझेशन जर झालं तर बाकीची प्रोसेस आपल्याला माहिती. जर समजा त्या oocyteचं फर्टिलायझेशन झालं, then zygote is formed. Then that sperm zygote undergoes repetitive mitosis type of cell division and forms the embryo. It means that after the oocyte undergoes fertilization, embryo is formed, and just this process, embryo is implanted. This process is repeated every month. This process is repeated every month if the embryo is implanted. ठीक आहे, menstruation दर मंथला होईल, but when the embryo is implanted, then repetition of this menstrual cycle stops temporarily. ही जी menstrual cycle कंटिन्यू होती ती स्टॉप होते कधी, जर त्या oocyteचं फर्टिलायझेशन झालं, एम्ब्रियो तयार झाला, पण कायमस्वरूपी नाही. That menstrual cycle stops temporarily till the parturition and thereafter the period of breastfeeding. कुठपर्यंत स्टॉप होते? टेम्पररीली up to the time of parturition, means that baby take the birth, and then after the breastfeeding. After the period of parturition and the breastfeeding, that menstrual cycle starts again, which is a natural process. But here you have to remember, women experiences a just severe pain during that menstruation period. Severe weakness is also felt due to the heavy bleeding, and there is a higher possibility of infection to the woman during that period. Hence, to overall these reasons, there is a need to rest in the menstruation period to the woman, as well as just she also takes the personal hygiene. So here the most important thing that's to remember, oocyte जर fertilize झाला तर एम्ब्रियो प्लांटेशन होते. एम्ब्रियो प्लांटेशन झाल्यानंतर टेम्पररीली मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप केली जाते. कुठपर्यंत? एक तर पर्च्युरेशन पिरियड, मीन्स अप टू द बर्थ, बेबी टेक्स द बर्थ, अँड देन आफ्टर द breastfeeding. Breastfeeding, that means just up to that the young baby just takes the breastfeeding to her mother. Up to that time, menstrual period stops, and then again it just starts. Overall, that part you have to remember.
this menstruation period is it just gives rise to the severe pain to the woman, and that's why it is necessary that in menstruation period she just needs complete rest along with the personal hygiene. So it is the most important part of the lesson about the menstruation period.